आज मी तुम्हाला ही बारीक मेथी घेतलेली आहे. ही समुद्र मेथी म्हणतात याला. ह्याची मी मुळं कापून घेतलेली आहे आणि ही वरची अशी भाजी घ्यायची आहे. ही भाजी धुवायची कशी ते तुम्हाला मी दाखवत आहे, कारण ह्या भाजीमध्ये खूप सारी माती असते आणि ती धुण्यासाठी 7 ते 8 वेळा आपल्याला पाण्याने धुवावी लागते आणि त्याची धुण्याची पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला आज दाखवत आहे. भाजी धुण्यासाठी इथे मोठं एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे पाणी टाकलं आहे आणि ही भाजी आता याच्यात टाकत आहे. आणि भाजी बुडेल इतकं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. हे बघा, भाजीला कितीतरी ही माती आणि असे टरफलं असतात भाजीचे. हे असे ते सर्व काढायचे आहेत. तर भाजी चांगली जरा हाताने अशी हलक्या हाताने ही चोळायची आहे. त्यातली जी माती वगैरे असेल ती खाली तळाला जाऊन बसेल. ही थोडीशी 5 मिनटं अशीच पाण्यात ठेवून द्यायची आहे. आता 5 मिनटं होऊन गेलेले आहेत आणि ही वरची भाजी आहे ती अलगद काढून घ्यायची आहे. खाली जी घाण उरलेली आहे ते मी आता पाणी टाकून देत आहे. बघा, याच्यामध्ये किती बारीक माती आहे. म्हणून ह्या भाजीला 5 ते 7 वेळा तरी चांगलं धुवून घ्यायचं आहे. दुसऱ्यांदा मी पाणी घेतलेलं आहे आणि परत ही भाजी धुवायला टाकत आहे. परत अशाच प्रकारे ही पूर्ण 5 मिनटं अशी पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि नंतर मी जसं पहिल्यांदा केलं तशाच प्रकारे हे 5 ते 7 वेळा मी धुवून घेणार आहे. भाजी मी धुवून घेतलेली आहे आणि ती मी आता कापून घेत आहे. ही भाजी कापताना जास्त बारीक कापायची नाही आहे, अशी थोडीशी मोठीच कापायची आहे. अशा प्रकारे कापून घ्यायची आहे. भाजीसाठी मी कांदा कापून घेत आहे. इथे मी भाजीसाठी बटाटासुद्धा घेतला आहे आणि बटाटा पण कापताना जास्त जाडा कापायचा नाही आहे, असं मीडियम साईजचाच कापायचा आहे, कारण ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेणार आहे आणि ही भाजी जास्त जरा कडू असते, म्हणून त्याला मी कांदा आणि बटाटा घालत आहे. कांदा थोडासा जास्तच घेतलेला आहे, त्यामुळे ही भाजी कडू होत नाही आणि खायला पण टेस्टी लागते.
हे बघा, बटाटा मी अशा साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. जास्त मोठा नाही आणि जास्त बारीकी नाही. पॅन गरम करायला ठेवला आहे आणि याच्यामध्ये 2 टेबलस्पून होईल एवढं मी तेल टाकत आहे. तेल गरम झालं आहे, याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून जिरे टाकत आहे. जिरे गरम झाला आहे, आता मी याच्यामध्ये कांदा टाकत आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा मऊ झाला आहे. इथे मी 1 टेबलस्पून होईल एवढं मिरचीचा खरडा वापरत आहे, तो टाकत आहे. तुम्ही याऐवजी कापून सुद्धा मिरची घालू शकता. याच्यामध्ये कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही आहे. थोडासा गुलाबी रंगावर आला की मी याच्यामध्ये खरडा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये मी हे बटाटे कापून घेतलेले आहेत ते टाकत आहे. हे बटाटे सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आहेत. आता मी गॅस स्लो करते आणि याला झाकण लावत आहे आणि 5 मिनिटं मी हे बटाटे थोडेसे शिजवून घेणार आहे. 5 मिनिटे झालेले आहेत. अर्धा टीस्पून जिरेपूड टाकत आहे. अर्धा टीस्पून धनेपूड, पाव टीस्पून हळद. हे सगळं परतून घ्यायचं आहे. गॅस स्लोच ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये ही जी धुतलेली भाजी आहे ती टाकत आहे. भाजी मिक्स करून घ्यायची आहे. याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे, मी शेवटी मीठ टाकणार आहे कारण भाजी शिजून थोडीशी होणार आहे. आधीच मीठ टाकलं तर खारट होण्याची शक्यता असते. आता याच्यावर झाकण ठेवून मी ही स्लो गॅसवर वाफेवरच ही भाजी शिजवून घेणार आहे.
भाजी मी शिजायला ठेवून 10 मिनिटं झाली आहे. भाजीला पाणीसुद्धा सुटलं होतं बघा, त्या पाण्यातच ही भाजी शिजली गेली आहे. आणि बटाटा पण बघा तुटला जातोय लगेचच. हे बघा, आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे. आता मी फक्त 5 मिनिटं ही भाजी शिजवून घेणार आहे. भाजी शिजली आहे आणि आता मी गॅस बंद करत आहे. याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं आहे ते टाकत आहे. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता. इथे मी 1 चमचा टाकलेला आहे. खोबऱ्यामुळे पण भाजीचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो, म्हणून याच्यामध्ये मी कांदा, बटाटा आणि खोबरं हे टाकलेलं आहे. त्यामुळे ही मेथीची भाजी बिलकुल कडू लागत नाही आणि खायलासुद्धा टेस्टी लागते. तुम्हीसुद्धा ही कमी साहित्यात आणि टेस्टी भाजी करून बघा. आता ही मी प्लेटमध्ये काढत आहे. वरून थोडंसं मी खोबरं टाकत आहे. बघा, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे अगदी करायला सोपी, कमी साहित्य आणि खायला चविष्ट अशी ही समुद्र मेथीची भाजी आहे. तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून बघा.